नमस्कार शेतकरी बांधवांनो. तुम्हाला वाटतं तुमचं उत्पन्न वाढावं, खर्च थोडा कमी व्हावा आणि रोगमुक्त दर्जेदार संत्र्याचं उत्पादन मिळावं, तर ही ही पद्धत तुमच्यासाठी. इंडो इस्राईल आधुनिक संत्रा लागवड. 2 वर्षापूर्वी आम्ही आमच्या शेतामध्ये याच पद्धतीने संत्र्याची लागवड केली. तर आमचं शेत हे उंच सखल होतं, त्यामुळे आम्हाला अगदी सुरुवातीपासून त्याची तयारी करावी लागली. सुरुवातीला लेव्हलिंग करावं लागलं. JCB आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने आम्ही लेव्हलिंग केलं आणि तरीही लेव्हलिंग करणं शक्यच नव्हतं, म्हणून आम्ही आमच्या शेताचे 3 प्लॉट्स तयार केले आणि त्यामध्ये आम्ही इंडो इस्राईल पद्धतीने संत्र्याची लागवड केली. इंडो इस्राईल पद्धतीमध्ये बेड सिस्टीमवर झाडं लावायची असतात. तर आता बेड म्हणजे काय? तर या पद्धतीमध्ये काय असतं? बेड म्हणजे जमीन थोडी उंचावून तयार केलेली पट्टी. तर त्यामुळे काय होतं की पाणी साचत नाही. पाणी साचलं नाही, त्यामुळे मुळं कुजत नाही, फंगस वाढत नाही आणि झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होते. संत्र्याच्या झाडाला मुख्य धोका हा फंगसचा असतो आणि इंडो इस्राईल पद्धतीने जर आपण झाडं लावली तर तो आपण टाळू शकतो किंवा पूर्णपणे कमी करू शकतो असं म्हणू शकतो. इंडो इस्राईल पद्धतीत आणखी एक फायदा म्हणजे काय असतं की संत्र्याची झाडं जवळपास दुप्पट बसतात. तुम्हाला माहीतच आहे, पारंपरिक पद्धतीमध्ये संत्र्याचं अंतर असतं 20 फूट बाय 20 फूट, म्हणजे एका एकरामध्ये जवळपास 108 झाडं बसतात. पण इंडो इस्राईल पद्धतीत मात्र ते अंतर 10 फूट बाय 20 फूट अंतर ठेवण्यात येतं. म्हणजे काय असतं की एका एकरात 218 झाडं बसतात. यामध्ये काय असतं की झाडामधील अंतर जे असतं म्हणजे 2 झाडामधील अंतर 10 फूट असतं आणि 2 ओळीतील अंतर 20 फूट असतं. नॅचरली जर दुप्पट झाडं बसतात तर दुप्पट उत्पादनाचे चान्सेस असतात. दुप्पट नाही झालं तर दीडपट तर नक्कीच होऊ शकतं. आम्ही आमच्या शेतात ठिबक सिंचन वापरून पाण्याचं नियोजन केलेलं आहे. अगदीच ॲटोमॅटेड नाही, पण मॅन्युअली चालणारं आम्ही ठिबक सिंचन बसवून घेतलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये मिक्सर असतं, व्हॉल्व्ह असतात. म्हणजे आपल्याला जिथे पाहिजे, ज्या प्लॉटला पाहिजे त्या प्लॉटला आपण एका आपल्या रूममधूनच मॅनेज करू शकतो. त्याचं प्रेशर मॅनेज करू शकतो. कोणत्या प्लॉटमध्ये पाणी द्यायचं, कधी द्यायचं हे सगळं आपण एका रूममधून मॅनेज करू शकतो. तसं आम्ही ठिबक सिंचन बसवलेलं आहे. त्यामुळे काय होतं की प्रत्येक झाडाला हवं तेवढं पाणी मिळतं आणि पाण्याचा अपव्यय होत नाही, पाणी वाया जात नाही आणि जर आपल्याकडे जर पाणी कमी असेल तर त्यामध्ये आपले झाडं छान वाढतात. याचबरोबर इंडो इस्राईल पद्धतीमध्ये काय असतं की खताचे डोस नियंत्रित दिले जातं. त्यामध्ये प्रूनिंग म्हणजे आपण काय म्हणतो ते सल काढणे म्हणतो किंवा झाडाची छाटणी करणं, कॅनोपी मॅनेजमेंट म्हणजे सूर्यप्रकाश शेवटपर्यंत मिळायला पाहिजे, त्यामुळे झाड असं कापायचं की त्याला सगळीकडून सूर्यप्रकाश मिळायला पाहिजे. हे सगळं इंडो इस्राईल पद्धतीमध्ये केलं जातं. आम्ही पण नियमित करतोय. त्यामुळे तुम्ही बघू शकता आमची झाडं 2 वर्षाचे किती छान हेल्दी दिसतात. हा आमचा प्लॉट आहे. तुम्ही बघू शकता किती छान हेल्दी झाडं आहे. ही झाडं आत्ता 2 वर्षाचे होतील. तर पण बेड सिस्टीम, ठिबक नियोजन आणि आंतरमशागत योग्य असल्यामुळे सुरुवातीपासूनच झाडं अगदी सशक्त तयार होत आहेत. तर थोडक्यात काय आहे इंडो इस्राईल पद्धतीमध्ये? अधिक झाडं, अधिक उत्पादन, आरोग्यदायी मुळे दीर्घकाळ टिकणारी फळबाग, पाण्याचं अचूक व्यवस्थापन आणि खर्चामध्ये बचत. सुरुवातीला थोडा खर्च होतो, पण तुम्ही जर सेंद्रिय खते वापरली तर खतावरील खर्च खूप कमी होतो आणि झाडे पण छान बसतात. आम्ही आमच्या शेतात सगळे रासायनिक खते न वापरता सर्व सेंद्रिय खते वापरतो आणि वेगवेगळ्या प्रकारची खते वापरतो. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी ते पुढच्या व्हिडिओत दाखवणारच आहे. तर तुम्ही बघू शकता की आम्ही कुठले खतं केव्हा वापरतोय. जवळपास 7 प्रकारचे आम्ही लिक्विड फर्टिलायझर देतो, जसं की जीवामृत, सुडोनामस, ट्रायकोडर्मा, दशपर्णी अर्क, ह्युमिक ॲसिड,
पंचगव्य इत्यादी. तर त्याबद्दलचा मी व्हिडिओ नक्की करणार आहे आणि तो तुम्हाला खरंच फायदेशीर ठरेल. तर तुम्हाला जर अशाच माहितीपूर्ण आणि तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकता अशी माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी खत व्यवस्थापन आणि पाणी पुरवठा यावर सविस्तर असा व्हिडिओ टाकेल. तोपर्यंत पाहत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेतीविषयी बोलू काही, तुम्हीही बोला आणि काही सूचना असेल, काही मार्गदर्शन असेल तर मलाही सांगा, जेणेकरून मलाही तुमच्या सल्ल्याचा उपयोग होईल. सगळे मिळून आपण शेतीविषयी बोलूया. धन्यवाद.